आहे त्याचा उद्देश हा आहे की इथला जो SC ST OBC NT DNT VJNT यांच्याबरोबरचे संबंध जे मुस्लिम समाजाचे दुरावलेले आहेत हे मी मान्य करतो, दुरावलेले आहेत. ते संबंध कसे एकत्र येतील हे लोक याच्यासाठी आम्ही काम करतोय, मी माझे सगळे सहकारी. आणि त्याचा फार मोठा रिझल्ट हळूहळू आता येत आहे. मुस्लिम समाजाचं आयसोलेशन, मुस्लिम समाज एकाकी राहणं हे शत्रूचं बलस्थान आहे. मुस्लिम समाज जर बहुजन समाजाबरोबर मिक्स झाला, एकत्र आला, तर शत्रूचं जे बलस्थान आहे ते समाप्त होणार आहे. या उद्देशानं आम्ही काम करतोय आणि त्याच अनुषंगानं ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती आम्ही स्थापन केलेली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना, खास करून महाराष्ट्र लेवलच्या आणि नॅशनल लेवलच्या देखील आम्ही जवळजवळ एक 32 संघटना एकत्र केलेल्या आहेत. आणि त्याचे राष्ट्रीय संयोजक माननीय कोरणेश्वर महास्वामीजी आहेत आणि मी राष्ट्रीय सहसंयोजक आहे. यापूर्वी सामाजिक संघटनांच्या मध्ये काम करत असताना ज्यावेळी NRC CAAचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्यात आला, त्यावेळी मुस्लिम समाज हा एकटा रस्त्यावर उतरला नाही. आणि त्यानं काय केलं तर SC ST OBCच्या जे संघटन होतं त्यांच्याबरोबर अलायन्समध्ये त्यांच्याबरोबर एकत्र येऊन तो रस्त्यावर उतरला आणि फार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये NRCच्या मुद्द्यावर भारत बंद झाला. भारत बंद केला आपण आणि त्यानंतर NRC आणि CAAचा मुद्दा मागे पडला. अजूनपर्यंत ते काही बिल आलेलं नाही. आता संसदेमध्ये वक्फ अमेंडमेंट बिल पास करण्यात आलेलं आहे आणि याच्या विरोधात देखील फक्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरावा असं शासक लोकांना वाटतंय. पण कौतुक करायला पाहिजे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचं की त्यांनी मुस्लिम समाजाला फक्त मुस्लिम समाजाला एकटं रस्त्यावर उतरवलं नाही आणि त्यामुळं प्रतिक्रिया निर्माण झालेली नाही. माझी विनंती आहे की वक्फ अमेंडमेंट बिल ज्या उद्देशानं आणलेला आहे तो उद्देश कपटाचा आहे, कपट भावना आहे. आणि जी जमीन वक्फ बोर्डाची आहे ती जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे वक्फ बिल आणलेलं आहे असं माझं मत आहे. मी विनंती करतो, भारतीय कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इथं उपस्थित आहेत माननीय DR ओळ सर, मी विनंती करतो की जर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं आव्हान केलं की आमच्याबरोबर काम करा आणि वक्फ अमेंडमेंट बिलचा विरोध करण्यासाठी आमच्याबरोबर या, तर माझी विनंती आहे ओळ सरांना की आपण आपल्या जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्यांची परवानगी घेऊन आपण जर मुस्लिम आणि SC ST OBC एकत्र आलो तर हे वक्फ अमेंडमेंट बिल देखील मागं घ्यावं लागेल. आणि त्यासाठी मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे की तुम्ही एकटे उतरू नका. आपण या ज्या बहुजन समाजाच्या संघटना आहेत यांना घेऊन जर आपण उतरलो तर त्याचा एक रिझल्ट आपण CAA आणि NRCच्या वेळी पाहिलेला आहे. मी जास्त काय बोलणार नाही, फार उशीर झाला आहे. पण एकच सांगतो की आज जे SC ST OBC समाजाचे जे हक्क आणि अधिकार संपवायचं काम चालू आहे ते फक्त मुसलमानांना समोर दाखवून, शत्रू दाखवून चालू आहे. हे जे रसायन तयार केलेलं आहे शत्रूनं,
हे रसायन संपवण्यासाठी उर्वरित आयुष्यामध्ये आम्ही भारतीय कर्मचारी संघ, भारतीय स्वाभिमानी संघ, ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती, युनायटेड मुस्लिम फोरम या सगळ्या संघटना एकत्र करून आणखी काही जर मित्र आमच्या बरोबर येत असतील तर त्यांना घेऊन आम्ही राष्ट्रीय स्तरावर हे येत्या काही वर्षामध्ये हे वातावरण सगळं बदलून जे फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत हा भारत हवा आहे, घडणं आवश्यक आहे, त्यासाठी तो तयार करण्यासाठी आम्ही या सगळ्या संघटनांना घेऊन एकत्रितपणे प्रयत्न करू आणि त्यामध्ये आपण सर्वजण साथ सहयोग द्याल अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय बहुजन. धन्यवाद फराज सर.